नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. दिंडोरी तालुक्यातील गौरी गणेशाला आज निरोप. दिंडोरी तालुक्यातील करंजवन येथील संदीप जोशी यांच्या घरी 3 दिवस मुक्कामी आलेल्या गौरी म्हणजेच महालक्ष्मी यांना आज 3 दिवसाचा पाहुणचार झाल्यानंतर त्यांना आज विसर्जित करण्यात आले. चांडोले मॅडम काय सांगाल, आपल्याकडे डबल गौरी आलेल्या आहेत, लक्ष्मी आलेल्या आहेत, काय सांगाल? 2 महालक्ष्मी आहेत गौरी, त्या माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नानंतर घेतलेल्या आहेत आणि तिकडच्या 2 आहेत त्या माझ्या आईच्या माहेरच्या आहेत. मला मामा नाही, त्याच्यामुळे मग ते आजी मरायच्या अगोदर मला म्हणे का गं माझ्याकडचे देव तू घेशील का, नाही तर मला ते गंगेत टाकून द्यावे लागतील. तर मी ब्राह्मणाला विचारलं त्यांचे देव मी घेऊ का, ते चांडोलेच होते, मी चांडोलेच आहे. तर ब्राह्मणाने सांगितलं घे, तुझं कल्याणच होईल. मग तेव्हापासून माझ्याकडे जवळजवळ 35 वर्षापासून माझ्याकडे त्या पाहुण्या आलेल्या आहेत. आता त्या माझ्या होऊन गेल्या. बरं, एकंदरीत ते लहान जे बाळ आहे मध्ये बऱ्याच ठिकाणी गौरीच्या ठिकाणी लहान बाळ नसतात, काही बाहुले ठेवलेले असतात, ते नेमकं काय ते सांगा. आमच्याकडे दोन्ही त्या बहिणी असतात, एक थोरली एक धाकटी. त्या येताना बाळाला बरोबर घेऊन येतात. काही ठिकाणी बाहुल्या ठेवतात, पण आमच्याकडे कळशीवरती त्यात गहू भरून तांब्या ठेवून त्याला कुंची लावून त्यांचं बाळ तयार करतात. म्हणजे महालक्ष्मी आल्या पण घरादाराची लेकरा बाळाची माहेरी आल्या असा त्याचा अर्थ आहे. आणि मध्ये जी आहे ती आमची कुलस्वामी आहे, राजगुरुनगर कनेरसरची यमाई माता. आदल्या दिवशी गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी सुहासिनी भोजन व तिसऱ्या दिवशी नैवेद्य करून त्यांना विसर्जित करण्यात येते. दिंडोरी तालुक्यातील करंजवन व दिंडोरी येथे गौरी पूजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. ताई, एकंदरीत तुम्ही गौरीच्या पूजेसाठी आता करंजवनला आलेत, काय सांगाल? आम्हाला इथे येऊन खूप आनंद होतो. आम्ही 2 वर्षापूर्वी पण महालक्ष्मीच्या यांना आलेलो होतो. तो जो महालक्ष्मीचा जो आशीर्वाद असतो तो इथे आल्यानंतर आम्हाला तो प्राप्त होतो आणि आम्हाला अशी ओढ लागलेली राहते की आम्हाला आमंत्रण असो वा नसो पण आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी नक्की येणारच. हे कितवं वर्ष तुमचं इथं? आमचं हे दुसरं वर्ष. दुसरं वर्ष. इथं आल्यानंतर देवी नवसाला पावतात असं म्हणलं जातं, असा काही अनुभव तुम्हाला आला का? असा अनुभव फक्त मी आईला एवढंच मागते की मुलं बाळा सुखी ठेव, सगळ्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं ठेव. आणि त्या पद्धतीने आई आजपर्यंत तिने केलेलंच आहे आणि याच्या पुढेही करणार. ही आम्हाला खूप खूप आईकडून म्हणजे आशीर्वाद आहे आईचा. गौरी या गणपतीनंतर ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचं आगमन राहतं. अनुराधा नक्षत्रावर गौरींचं महाप्रसाद राहतो. त्या दिवशी सवाशिनींना महालक्ष्म्यांना पूर्णवर्णाचा नैवेद्य राहतो. त्या दिवशी सकाळी सवाशिनींचं जेवण राहतं आणि संध्याकाळी सर्वांसाठी हळदीकुंकाचा कार्यक्रम ठेवला जातो. आणि मूळ नक्षत्रावर गौरींना खीर, कानोले, वरण भाताचा असा नैवेद्य दाखवून त्यांचं मूळ नक्षत्रावर बोलवण केलं जातं. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने, दिंडोरी. अशाच ताज्या न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.